प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि विटॅमिनने भरलेली ब्रोकोलीची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत। या पद्धतीने तुम्ही ब्रोकोलीची भाजी बनवणार तर खूप हेल्दी आणि टेस्टी बनणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो ब्रोकोली घेतली आहे, म्हणजे 500 ग्रॅम मी ब्रोकोली धुवून घेतली आहे। आता ब्रोकोली कट करून घेत आहे। तर बघा, अशा प्रकारे ब्रोकोलीचा देठ पकडून सर्व फुलं छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि हे देठ जे आहे त्याला फेकायचं नाही आहे, आपण याचा पण वापर करणार आहोत। सर्व फूल आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे, म्हणजे ते लवकर शिजतात। अशा पद्धतीने सर्व कट करून घेतले। आता जो देठाचा भाग आहे त्याचा जो कोवळा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत। असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले, त्यामुळे ते लवकर शिजतात। स्टीम केल्यामुळे 2 मिनिटांमध्ये ते शिजतात। तर सर्व कटिंग झाली आहे। आता गॅसवर गंजामध्ये पाणी गरम करून घेतले आणि चाळणीमध्ये एका साईडनी ब्रोकोली ठेवली आणि एका साईडनी देठाचे कट केलेले देठाचे तुकडे ठेवले आहे। हे सर्व वाफवून घ्यायचे आहे। त्यावरती झाकण ठेवून कमीत कमी 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायचे आहे। फक्त 3 ते 4 मिनिटच वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे ब्रोकोली सॉफ्ट होणार आणि याची न्यूट्रिन व्हॅल्यू पण राहील। तर कधीही ब्रोकोलीची भाजी बनवायची असेल तर या पद्धतीनेच बनवा। हे बघा किती सॉफ्ट झाली आहे, छान शिजली पण आहे। आता आपण मस्तपैकी तडका तयार करू। त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतले आहे, 1 टमाटर घेतला आहे। कांदा आणि टमाटर मी बारीक कट करून घेतले आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर टमाटर बारीक करून सुद्धा, म्हणजे पेस्ट करून सुद्धा घेऊ शकता। इथे मी कढई घेतली आहे आणि 2 मोठे चम्मच मी मोहरीचं तेल म्हणजे सरसोचं तेल घेतलं आहे। तुम्हाला सरसोचं तेल आवडत नसेल तर तुम्ही रोजच्या वापरीतलं तेल पण घेऊ शकता। सरसोचं तेल छान गरम करून घ्यायचं, धुवा निघेपर्यंत, म्हणजे त्याचा जो स्ट्रॉंग फ्लेवर असतो तो निघून जातो। मग त्याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं। मग थोडेसे खडे मसाले टाकायचे आहे। 2 तेजपत्ता, 1 मोठी विलायची, 1 लवंग, 1 छोटा तुकडा कलमीचा टाकायचा आहे। 1 विलायची पण घातली आहे। त्याचबरोबर अर्धा छोटा चम्मच मी साबुत जिरा घातला आहे। मसाले तडतडले की त्यामध्ये मी 1 चम्मच बारीक चिरलेला लसूण घातला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरतीच लसूण थोडा शिजवून घ्यायचा आहे। तर लसूणचा कलर चेंज झाला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे। त्यानंतर मी थोडं मीठ घालत आहे। मीठ घातल्याने कांदा हा लवकर शिजतो। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे। कांद्याचा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू परतत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे। त्यानंतर अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालून घेणार आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरती लसूण अद्रकची पेस्ट छान परतून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती ठेवली तर लसूण अद्रकची पेस्ट जळून जाईल आणि शिजणार पण नाही। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। मिरची पण परतून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन झाला आहे। त्यानंतर अर्धा छोटा चम्मच हळद घालायची आहे आणि 1 छोटा चम्मच मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे। त्याने छान कलर येतो। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं लाल मिरची पावडर पण घालू शकता। हळद आणि मिरची पावडर परतून घेतले। त्यानंतर बारीक चिरलेला टमाटर घातला आहे। टमाटर लवकर मिक्स करून घ्यायचे, नाहीतर मिरची आणि हळद जळून जाणार। त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करत आहे। आधी पण आपण थोडं मीठ घातलं आहे, तर मीठ थोडं हिशोबानेच घाला आणि थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे टमाटर छान शिजणार। टमाटर लवकर शिजवून घ्यायचे असेल तर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे टमाटर लवकर शिजतात। तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट झाले आहेत। टमाटर छान शिजले आहेत। आता मसाले घालून घेऊ। इथे मी अर्धा चम्मच धणे पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर घातली आहे आणि थोडीशी रोस्टेड कसुरी मेथी
घातली आहे आणि सर्व मसाले टमाटरसोबत छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर थोडं दही घालत आहे। तर इथे मी दही घेतलं आहे, आंबट दही नाही घ्यायचं। 2 चम्मच मी दही घातलं आहे। दही आंबट घेतलं तर भाजीमध्ये आंबट चव येणार, म्हणून दही आंबट नाही घ्यायचं। दहीमुळे खूप छान टेस्ट येतो। तर आपली ग्रेव्ही बनून तयार झाली आहे। दही पण हाय फ्लेमवरती शिजवून घेतला आहे। त्यानंतर जो देठाकडचा भाग आपण बारीक कापून घेतला होता तो घालायचा आहे आणि सर्व छान परतून घ्यायचा आहे। मसाल्यासोबत छान शिजवून घ्यायचं, म्हणजे छान सॉफ्ट होतात। 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं, म्हणजे ते छान शिजणार। त्यानंतर ब्रोकोली ॲड करायची आहे आणि ब्रोकोली पण मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायची। ब्रोकोली तर मसाल्यासोबत छान मिक्स झाली आहे, पण ब्रोकोलीमध्ये मसाल्याचा छान टेस्ट यावा म्हणून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। इतक्या वेळात मसाल्याचा टेस्ट ब्रोकोलीमध्ये येणार। तर बघा, मसाले आणि ब्रोकोली छान मिक्स झाली आहे आणि थोडं पाणी घातलं आहे। तुम्हाला ग्रेव्ही नाही पाहिजे तर पाणी नाही घातलं तरी देखील चालेल। आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तुमच्याकडे बटर किंवा तूप असेल तर थोडंसं घालायचं। मी बटर घालत आहे। अशा प्रकारे ब्रोकोलीची भाजी बनवणार तर खूप हेल्दी आणि टेस्टी बनणार। ही गरमागरम ब्रोकोलीची भाजी तुम्ही चपाती, फुलका, भाकरीसोबत खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागते। तयार झाली अतिशय पौष्टिक, चविष्ट, मस्त चटपटीत ब्रोकोलीची भाजी। बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम अशा पद्धतीने ब्रोकोलीची भाजी एकदा तुम्ही नक्कीच बनवून पहा। लहान मुलेही आवडीने खातील। तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।